आज मकर संक्रांती. तर मकर संक्रांती हा जो काय सण आहे, म्हणजे आपल्या धर्मामध्ये होणारा प्रत्येक सण, ह्या प्रत्येक सणांचा संपूर्ण सृष्टीमध्ये होणाऱ्या बदलावांशी संबंध असतो. पण आज जो काही सण आहे मकर संक्रांती, याचा अतिशय विलक्षण असा जॉग्राफिकल चेंज संपूर्ण सृष्टीमध्ये होत असतो. आणि तो चेंज म्हणजे आज उत्तरायण चालू होतं. उत्तरायण चालू होतं म्हणजे जसं की नॉर्मली सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. ओके, पण आज त्याची जी काही स्थिती आहे सूर्याची उगवण्याची, सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याचा थोडासा कल हा उत्तरेकडे असतो आणि मग तो पश्चिमेकडे मावळत मावळत जात असतो. जसं की आपली जी काही जुनी माणसं आहे ती म्हणत असतात, आज तीळ दिवस थोडा मोठा होत जातो. म्हणजे दिवस हा मोठा असतो, कळालं. म्हणजे सूर्य सकाळी लवकर उगवतो आणि संध्याकाळी उशिरा मावळतो. असं जाणवतं आपल्याला की तीळ दिवस मोठा होत जातो. जसं की तिळगुळ घ्या गोड बोला, हे सेंटेन्सेस आपण त्याच्यामध्ये नेहमी सगळेजण आपले जे पूर्वज आहेत तिथपासून हे सगळं रूढी परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आहेत. तर त्याचं जे सायंटिफिकली रिझन आहे, तर आज खरं म्हणजे उत्तरायण चालू होतं. सूर्याचा जो काय कल आहे उगवण्याचा, तो उत्तरेकडे असा झुकलेला असतो आणि त्या पद्धतीने तो मावळत जात असतो. हा सायंटिफिकली खूप मोठा, म्हणजे उत्तरायण चालू होतं हा जॉग्राफिकल खूप मोठा चेंज संपूर्ण सृष्टीमध्ये आज झालेला आहे. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा एक हार्वेस्टिंग सीझन आहे. म्हणजे जे काही सगळं उत्पन्न, म्हणजे जे जसं की गव्हाच्या ओंब्या असतील, ज्वारीचा हुरडा असेल, किंवा मग काय म्हणतात त्याला, ऊस असेल, बोरं असतील, हे सगळं एकत्र केलं जातं. कारण की ह्याचं सगळ्याचं उत्पन्न तयार झालेलं असतं आणि त्याचं एक सेलिब्रेशन शेतकऱ्यांसाठी असतं. ओके, तर ते सगळं एकत्र येऊन त्याचं एक सेलिब्रेशन शेतकरी करत असतात. त्याला आपण हार्वेस्टिंग सीझन असं म्हणू शकतो. त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा आणि आनंदाचा क्षण असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तरी असं वाटतं की हा शेतकऱ्यांचा सण असू शकतो. आणि तिसरं म्हणजे अध्यात्मामध्ये तर त्याचं असं वर्णन केलेलं आहे की आध्यात्मिक दृष्टीने मकर संक्रांतीचं, की ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ते मेन्शन केले आहे की उत्तरायण चालू असताना मृत्यू येऊच नये. म्हणजे वाईट असतं ते, असं त्यांनी मेन्शन पण केलेलं आहे. दक्षिणायन चालू असताना मृत्यू यावा, पण उत्तरायण जर चालू झालं तर तिथून पुढं मृत्यू येऊच नये. दक्षिणायन हा 6 महिन्यांचा कालावधी असतो आणि अगेन उत्तरायण हा 6 मंथचा कालावधी असतो. तर आजपासून उत्तरायण चालू झालं आहे. तर हा मला फक्त यातून एवढंच सांगायचं आहे, हा आजचा जो दिवस आहे, आज उत्तरायण चालू झालं आहे आणि हा खूप मोठा, म्हणजे अगदी विलक्षण चेंज संपूर्ण सृष्टीमध्ये झालेला आहे, जो की सूर्य उत्तरेकडे झुकत जातो आणि त्या पद्धतीने तो मावळत जातो. हा विलक्षण चेंज सृष्टीमध्ये झालेला आहे. आजपासून 6 मंथ्स उत्तरायण असणार आहे. आत्तापर्यंत जे होतं ते दक्षिणायन होतं आणि आजपासून इथून पुढे उत्तरायण असणार आहे. हॅपी मकर संक्रांती टू यू ऑल.